महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पत्रकारांनी केलेल्या 5 तासाच्या धरणे आंदोलनानंतर मध्यरात्री FIR दाखल, महसूल अधिकाऱ्यांसह 4 जणांवर कारवाई करून गुन्हा दाखल। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहराजवळील वडगाव धांडीर येथील जमीन विक्रीच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे तयार करून केलेल्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी वणी पोलिसांनी अखेर 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। जवळपास 1.5 वर्ष तक्रारी दाखल करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या पत्रकारांनी वणी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले होते। सुमारे 5 तास झालेल्या आंदोलनानंतर रात्री उशिरा FIR नोंदवण्यात आला। या प्रकरणी शैलेश दादाजी वाकडे राहणार बाबूपेठ चंद्रपूर, अर्जनवीस सतीश केराम, तत्कालीन तलाठी रवींद्र उपरे, मंडल अधिकारी राजू डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार पत्रकार सूरज चाटे आणि संध्या तारवटकर यांनी जुलै 2024 मध्ये वडगाव येथे 1,20,000 रुपयांना एक भूखंड खरेदी करण्याचा व्यवहार केला। त्यानंतर हस्तांतरण पत्र आणि हस्तांतरण कराराद्वारे ती जमीन त्यांच्या नावावर नोंदवण्यात आली। तथापि नंतर असे उघड झाले की ते हस्तांतरण पत्र बनावट होते आणि जमिनीचा खरा मालक दुसरीच व्यक्ती होती। फसवणूक उघडकीस आल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, यवतमाळ। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।